बातमी आहे शिर्डीमधून। शिर्डीमध्ये मंगळवारी पहाटे शेकडो शंखाच्या निनादात हातात छत्र साईचा जय जयकार करत खंडोबा मंदिरात विधिवत पूजा करत साईंची प्रतिमा ठेवत साई परिक्रमा सोहळ्यास सुरुवात झाली। या परिक्रमेत देश विदेशातील हजारो साई भक्त पायी 14 किलोमीटरच्या साई परिक्रमेत सहभागी झाले होते। आनंद झाला। परिक्रमेचा कार्यक्रम दरवर्षी आता साजरा केला जातो आणि साईबाबांनी एकेकाळी आलेली शिर्डीवरची रोगराई त्या ठिकाणी पीठ दळून आणि ते शिर्डीच्या सभोवताली टाकून शिर्डीच्या लोकांना त्या साथीपासून वाचवलेलं होतं आणि त्या प्रसंगाची आठवण म्हणून सर्व साई भक्त अतिशय सुंदर अशी मिरवणूक साईबाबांची या ठिकाणी काढतात। दरवर्षी अगत्याने मला निमंत्रण देतात आणि त्याच्यामध्ये सहभागी व्हायची संधी देतात। त्याच्याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो। याचाच आढावा घेतला आमचे शिर्डीचे प्रतिनिधी जयेश सावंत यांनी। पाहूया। 13 वर्षांपूर्वी जेव्हा प्लेगच्या महामारीने संपूर्ण जगात मृत्यूचा तांडव सुरू केला होता, त्यावेळी साईबाबांनी स्वतः गहू दळून या शिर्डीच्या सीमेवरती सीमा आखून या शिर्डीकरांचे प्राण वाचवले होते। त्या पार्श्वभूमीवरती ग्रीन आणि क्लीन शिर्डी तसेच शिर्डी ग्रामस्थांच्या मागील 4 वर्षांपासून या ठिकाणी शिर्डी परिक्रमा जी आहे ती सुरू करते आहे। यंदाच्या वर्षी या शिर्डी परिक्रमेमध्ये मोठ्या पथनाट्य आणि स्वरूपाच्या देशाविदेशातील साई भक्त आलेले आहेत। नेमकी साई परिक्रमाच्या या उद्देश काय आहे, कशा पद्धतीने साई परिक्रमेमध्ये जो भक्तांचा सहभाग आहे आपण बघू काय ही परिक्रमा जी आहे ती साईबाबांनी महामारीपासून शिर्डीला वाचवलं आणि ज्या मार्गावर या ठिकाणी साईबाबांनी स्वतः द्वारकामाईमध्ये पीठ दळून या ठिकाणी सीमेवर टाकलं होतं, त्याच मार्गावर साई भक्त चालत आहेत। लाखो करोडो साई भक्त देश विदेशातून आलेले या परिक्रमेमध्ये सहभागी झालेला आहे। मला असं वाटतं की विश्वातली सगळ्यात मोठी परिक्रमा झालेली आहे आणि या परिक्रमेच्या माध्यमातून साई भक्त साई भक्तीचा आणि साई ऊर्जेचा अनुभव घेत आहे आणि त्या माध्यमातून मोठी व्यवस्था उभी करून या ठिकाणी सर्वांच्या सहकार्याने साई भक्तांनी साई नामामध्ये दंग होऊन ही परिक्रमा पूर्ण केलेली आहे। एकंदरीत आपण आता बघू शकतो की कशा पद्धतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साई भक्त जे आहेत ते आज या ठिकाणी शिर्डीमध्ये दाखल झालेले। याच्यामध्ये देशाविदेशातील अनेक हजारोंच्या संख्येने साई भक्त या ठिकाणी आले।